आज हमारी सोसाइटी में मेजॉरिटी सीनियर सिटीज़न है, जो एयर इंडिया के रिटायर्ड पर्सनल्स है या फिर जो आज जिन्होंने सेकंड परचेज करके घर लिया है और वो आज यहाँ रहने आए। उनका जो सपना था कि आज वो अपने घर में रहेंगे, वो आज पूरा नहीं हो पा रहा है। 2.5 साल से वो दर दर भटक रहे अपना घर पाने के लिए। जब तक बिल्डिंग स्टार्ट होगा तब तक वो रहेंगे नहीं रहेंगे, उनको ये भी एक गारंटी नहीं है। जिसमें हमारे अभी लेटेस्ट में ही एक मेंबर है, उनकी वाइफ एक्सपायर हो गई है, वो भी सीनियर सिटीजन है। तो वो अपनी ये सब वेट करते करते वो लोग परेशान हो गए कि कब इसका छुटकारा हमें मिलेगा, कब इसका सोल्यूशन हमें मिलेगा। तो जो ये आज के टाइम पे ये नेता लोग जो आज अपना एक नारा दे रहे हैं कि तेरा तुझको अर्पण, तो जो इनका जो तरीका है जो काम करने का, वो देख के तो ऐसा लग रहा है कि तेरा भी मुझे अर्पण, वो तरीके से ये लोग काम कर रहे हैं, जो बहुत ही गलत तरीका है। आप राजनीति के हैं, आपका काम है जनता की सेवा करना। उसके अलावा अगर आप बिल्डर भी हैं, अगर आपका ये प्रोफेशन भी है, तो वो भी काम आप तरीके से करें तो आपको सब चीज़ें मिलेगी। लेकिन अगर आप इस तरीके से लोगों को फंसा के और जो काम कर रहे हैं उससे आप ज़्यादा लंबे चल नहीं पाएंगे, ये मेरा बोलना है। तो मैं यही बोलना चाह रहा हूँ, जो भी आज इस वीडियो के माध्यम से मुझे देख रहे हैं, मैं सबको ये रिक्वेस्ट करता हूँ कि अगर आपका बिल्डिंग रीडेवलपमेंट में जाने वाला है तो आप प्लीज़ किसी भी राजनीति से रिलेटेड बिल्डर को प्रोजेक्ट मत दीजिए। अब उसको आपने इन्वॉल्व भी किया तो आपका प्रोजेक्ट अटक जाएगा। धन्यवाद। मीरा भाईंदरच्या शहराच्या विकासावरती निवडणुका लढवल्या जातात, परंतु हा विकास नेमका कोणाचा, राजकारण्याचा की सर्वसामान्य लोकांचा? आज आपण त्याच्या पाठीमागे उभे आहोत। ही क्रिस्टल सोसायटी, ह्या क्रिस्टल सोसायटीतले जे रहिवासी आहेत गेली 2.5 वर्षापासून आपल्या घरापासून वंचित आहेत आणि याला एकमेव जबाबदार आहे ती म्हणजे एक राजकारणी व्यक्ती। ती लोक आपली जी व्यक्ती आहेत इकडे जे सर्वसामान्य आहेत यांना खोटं सांगून महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसून आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून कसे राजकारणी आपले पोळी भाजतात आणि आपला एक इगो जपण्यासाठी आज ह्या सोसायटीला आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरापासून बेघर करण्यासाठी सर्वात मोठा प्रयत्न करण्यात आला। नेमकं ह्या सोसायटीतल्या रहिवाशांनी नेमका काय खुलासा केला आणि कायदेशीर चौकटीमध्ये अडकवून ह्या सार्वजनिक जे लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, यांना मानसिक त्रास देण्याचा कसा ह्यांनी आढावा केलेला आपण जाणून घेऊ ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल खुलासा। मेरा नाम प्रवीण करवा है और मैं क्रिस्टल सोसाइटी का सेक्रेटरी हूँ। जो ये सोसाइटी आप पीछे देख रहे हैं, ये हमारा सोसाइटी है जो बिल्डिंग अभी डेमोलिश हो चुका है। हमारी सोसाइटी एयर इंडिया के एम्प्लॉयज़ ने मिलके बनाया था और उन्होंने एक अपना रिटायरमेंट का प्लान किया था कि जब वो रिटायर होंगे वो टाइम पे ये यहाँ आके रहेंगे और अपना रिटायरमेंट एंजॉय करेंगे। बट 1995 में हमारे बिल्डिंग का ओसी आया था और आज से 2.5 साल पहले कुछ राजनीतिक हलचल और राजनीतिक इन्वॉल्वमेंट के कारण हमारा बिल्डिंग तोड़ दिया गया। एक ही दिन में हम सबको बाहर निकाल के और कचरे की तरह फेंक दिया गया बाहर। वो बिल्डिंग हमारा तोड़ दिया और यहाँ पे हमारा सामान चोरी हो गया, जो भी हमारा बिलोंगिंग्स था और लाइट कनेक्शन सब कट करके गया। जब हमने MBMC में जाके इसके बारे में इंक्वायरी किया तो उनका ये बोलना था कि यहाँ पे उन्होंने बिल्डिंग को डेमोलिशन उन्होंने किया ही नहीं है। इस तरह का भ्रष्टाचार आज के इस टाइम में चल रहा है, जो सच में हमारे लिए बहुत सरप्राइजिंग था। क्योंकि आज जो राजनीतिक पार्टियां विकास की बात करती है, वो हमारी बिल्डिंग का विकास नहीं होने दे रही है। ऐसी नौबत आ गई है कि हम लोग 2.5 साल से घर पे और कोर्ट के चक्कर निकाल रहे हैं, बट हमारा बिल्डिंग नहीं बन रहा है। तुम्ही जो राजकीय दबाव म्हणता, नेमका कुठल्या पक्षाचा तुमच्यावर राजकीय दबाव वाटतो? ये भाजपा के एक नेता है जिनके बारे में हमने सुना है कि उनका शायद यहाँ प्रेशर है और उनका इन्वॉल्वमेंट है, जिसके कारण ये सब हो रहा है। वो हमारे ये वार्ड में अभी इलेक्शन के लिए कैंडिडेट भी है, हसमुख गहलोत, तो उनका यहाँ पे इन्वॉल्वमेंट है, ऐसा हमने सुना है। तुम्ही एक मोठा विषय सांगितला होता की जेव्हा महानगरपालिकेला आपण विचारणा केली की आमची इमारत धोकादायक नसताना का पाडली, तुमच्या बिल्डिंगला किती वर्ष झाली होती आणि महानगरपालिकेनं तुम्हाला काय उत्तर आलं? हमारी बिल्डिंग 1991 में 1995 में ओसी हमारी बिल्डिंग में आया है। तो 1995 से लेके अगर 2025 तक देखें तो 30 साल 25 में हो रहे हैं और हमारी बिल्डिंग 2023 में ही डेमोलिश हो गई है। उसके पहले उन्होंने नोटिस भेजा हमें, धोखादायक बिल्डिंग का एक नोटिस भेजा और उसके बाद में आके और एक ही दिन में, बारिश का दिन था 22 जुलाई 2023, जो हम लोग कभी नहीं भूल पाएंगे। तो 2023 के उस दिन में उन्होंने आए और उन्होंने सबके विंडो गेट तोड़ दिए, लाइट कनेक्शन सब कट कर दिया, फिर बिल्डिंग तोड़ दिया। फिर हम MBFC के पास गए कि जो आप डेमोलिशन कर रहे हो उससे हमारा साइड वॉल ब्रेक हो गया है, तो हमें सिक्योरिटी थ्रेट है उससे, तो आप इसको रिपेयर करके दो। तब उन्होंने हमें बताया, सरप्राइजिंगली हमें पता चला कि वो बोले कि हे डेमोलिशन हमने किया ही नहीं है, आपके ही सेक्रेटरी चेयरमैन ने हमको एक
एफिडेविट दिया है कि हम ही डेमोलिश करेंगे। तुम्ही हसमुख गेहलोत त्यांचं नाव घेतात, नेमकं त्यांचा ह्या तुमच्या जागेवरती एवढा इंटरेस्ट काय त्याच्या पाठीमागची बाजू? हम जब टेंडर के लिए गए थे वो टाइम पे उनका भी एक कंपनी है उनके जिसका वो जो लीड कर रहे हैं वो कंपनी को, और वो कंपनी विधि बिल्डकॉन नाम से है। उस कंपनी का भी टेंडर हमारे पास आया था, और अभी जो सोर्स जो उनके लग रहे हैं वो ऐसा ही प्रेशर कर रहे हैं कि वो कॉन्ट्रैक्ट उनको ही मिलना चाहिए, जो हमारी सोसाइटी देने को रेडी नहीं है, क्योंकि उनका ऑफ़र इतना फेमिलियर नहीं है जितना दूसरे अच्छे ऑफ़र हमें मिल रहे हैं। तो हमने जिस बिल्डर को सेलेक्ट किया है वो हमें 40% ऑफ़र कर रहे हैं एक्स्ट्रा, और ये हमें 15% एक्स्ट्रा ऑफ़र कर रहे हैं, जो बहुत बड़ा डिफरेंस है। और इसके कारण हम लोग कोई भी इंटरेस्टेड नहीं है, और हम लोग पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट चाहते भी नहीं है बिल्डिंग के अंदर। जो भी है, जो प्योर बिल्डर रहे उसी से कंस्ट्रक्शन हो वो बेटर है। 79ची एची प्रोसिजर असते, त्याच्यानंतर तुमचं बहुमत असतं, नेमकं बहुमत कुठल्या बिल्डरला मिळालं? तुम्ही आणलेल्या बिल्डरला की हसमुख गेहलोत त्यांच्या कंपनीला मिळालं? त्याचा थोडा खुलासा करा। 79A का मीटिंग हमने 5 अक्टूबर को रखा था, और वो मीटिंग के अंदर हमने जो हमारे 6 टेंडर आए थे वो 6 के 6 टेंडर को हमने उसमें नाम डाला था, ताकि किसी को कोई भी बिल्डर को चूज़ करना है तो उसके लिए ऑप्शन था ओपन। तो हमने 6 के 6 बिल्डर को डाला, उसमें 37 लोग प्रेजेंट थे। 42 हमारी 42 मेंबर्स की सोसाइटी है, 37 प्रेजेंट थे, और 35 ने सिंगल एक ही बिल्डर को सेलेक्ट किया, सिल्वर एंड राशि कंस्ट्रक्शन नाम से। तो उनके फेवर में एक भी वोट नहीं गिरा विधि बिल्डकॉन के फेवर में, और फिर भी हमारे ऊपर अभी केस, उनके लोग केस कर रहे हैं, वो कोर्ट में केस चालू है, जिसके कारण स्टेटस को लगा है, हमारा बिल्डिंग का कंस्ट्रक्शन आगे नहीं हो रहा है। हमने बिल्डर सेलेक्ट कर लिया, LOI दे दिया, लेकिन आगे हम काम नहीं कर पा रहे या हैं। संपूर्ण गोष्टीमध्ये तुम्ही किती वर्ष तुमच्या घरापासून वंचित आहात? 2.5 साल हो चुके हैं अभी तक। सध्या आपल्या लोकशाहीचं स्तर अतिशय खालावलेलं आहे. म्हणजे काही लोकांना कमवण्याकरता काहीच कामधंदे नसतात, मग ते समाजकारणात आल्याचं दाखवतात, आणि समाजकारण करता करता तो मुखवटा पांघरून मग राजकारणामध्ये येतात, आणि राजकारणात आल्यावरती आपल्या सत्तेचा पैशाचा दुरुपयोग करून मग भूमाफिया होतात. असंच एक चांगलं उदाहरण आहे हे क्रिस्टल कोऑपरेटिव्ह सोसायटी. फक्त क्रिस्टलच नव्हे तर मीरा भाईंदरमध्ये असे अनेक प्रोजेक्ट आहेत जे या विधी बिल्डकॉन या कंपनीची त्यावरती वाईट नजर आहे, आणि हे यांच्या दुष्ट षडयंत्राने या बिल्डिंगचे प्लॉट जे आहेत, जमीन आहे, ही हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि इथल्या स्थानिक लोकांना, नागरिकांना आणि आताच्या काळामध्ये मतदारांना कसं वंचित करता येईल त्यांच्या आर्थिक लाभापासून, त्यांच्या चतई क्षेत्रापासून, याचं पूर्णपणे नियोजन यांनी केलेलं असतं. याच्यापैकीच विधी बिल्डकॉन ही एक कंपनी ज्याचे संचालक आहेत बिनॉय शहा आणि त्यांची पत्नी आहे नेहल शाह, पण ही कंपनी चालवतं आहे हसमुख गेहलोत नावाचा एक राजकारणी, जो इथल्या भारतीय जनता पार्टीचा प्रमुख नेता आहे. याच्यापूर्वी ते उपमहापौर राहिलेले आहेत. माझा कुठल्याही पक्षाला, पार्टीला माझा विरोध नाही आहे, पण ह्या पक्षाच्या नावाने, पार्टी विथ डिफरन्स अशा या पार्टीच्या नावाने हे लोक राजकारणामध्ये उतरलेले आहेत, आणि राजकारणात उतरून आपल्या शक्तीचा, पैशाचा दुरुपयोग करून या क्रिस्टल सोसायटी ह्यांनी एवढं अतोनात नुकसान केलं आहे की ते वाखाणण्यासारखं आहे. खरोखर त्यांचं कौतुक करावं. असं षडयंत्र, अशी भूमाफियागिरी आणि असे विश्वासघात लोकांचा करायचा, लोकांची आर्थिक फसवणूक करायची, चिटिंग करायचं, हा ह्यांचा धंदा झालेला आहे. हे बिल्डर का होतात? ह्यांना समाजकारण करायचं आहे, सामाजिक सेवा करायची आहे, तर ह्यांनी बिल्डर होता कामा नये. बिल्डर झाल्यावरती डेफिनेटली कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होतो, आणि या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये हे लोक इथल्या लोकांना त्रास देत आहे, आणि खरोखर समाजकारणातनं, राजकारणात निवृत्त व्हावं, आणि मग या सोसायटीतल्या लोकांशी ह्यांनी पंगा घ्यावा, यांच्याशी दुश्मनी घ्यावी, सूड बुद्धीने काहीतरी त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करावी, तर ते समजू शकतं. पण हे लोक उजळ माथ्याने राजकारणी, समाजकारणी म्हणून समाजामध्ये मिरवत आहेत, आणि इथे लोकांचं कसं शोषण करता येईल, कशी फसवणूक करता येईल, आपल्या सत्तेचा गैरवापर करून महानगरपालिकाचे प्रशासन, पोलीस प्रशासन याचा दुरुपयोग कसा करता येईल, हे राजकारणी करत आहेत. अशांचा खरोखर आज निषेध करावासा वाटतो. क्रिस्टल सोसायटीमध्ये अतिशय लोकशाही पद्धतीने कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो कायदा आहे, MCS ॲक्ट, त्याप्रमाणे व्यवस्थित 79A ची प्रोसेस झालेली आहे. लोकांनी अगदी बहुमताने आपला एक विकासक निवडलेला आहे. असं असतानाही ही विधी बिल्डकॉन नावाची कंपनी कुठेतरी आपलं एक प्रॉक्झी तिथे मतदार घुसवते, म्हणजे एक फ्लॅट की कुठल्या तरी आपल्या माणसा नावाने विकत घेते, त्याला मेंबर बनवते, आणि त्या मेंबरच्या नावाने विविध मल्टिपल केसेस टाकून विविध स्तरावरती, विविध मंचावरती केसेस टाकलेले आहेत. म्हणजे डेप्युटी रजिस्टर असू देत, किंवा कोकण भवनचे डिव्हिजनल रजिस्टर असू देत, किंवा हायकोर्ट असू देत, किंवा सिव्हिल कोर्ट असू देत, किंवा कोऑपरेटिव्ह कोर्ट असू देत, अशा वेगवेगळ्या मंचावरती पोलीस ठाण्यामध्ये केसेस टाकायचं, आणि इथल्या कमिटीला कसाही करून त्रास द्यायचा, मानसिक त्रास द्यायचा, आणि त्यांना तिकडून निष्कासित करून कुठेतरी आपली सत्ता आणली, आपली माणसं आणली की मग
ही भूमी कशी बळकावता येईल याचं एक खूप छान उदाहरण आहे क्रिस्टल सोसायटी. असंच उदाहरण गोडदेव नाक्यावरती श्रीनाथ अपार्टमेंट इथे झालेलं आहे. गोडदेवमधलीच एक शीतल प्लाझा म्हणून एक बिल्डिंग आहे, मला वाटतं ते मॉल असावं, छोटंसं शॉपिंग मॉल. शीतलनगरची शीतल प्लाझा नावाची एक बिल्डिंग आहे आणि रवी चिंतनबाबतही अशा तक्रारी मध्यंतरी ऐकू आलेल्या आहे. या सगळ्यामध्ये एकच कंपनी इन्वॉल्ड आहे, तिचं नाव आहे विधी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड. आणि ही कंपनी, याचा जो प्रमुख माणूस आहे, जो सगळ्या ठिकाणी मिटिंग घेतो किंवा स्वतःहून प्रवक्ता म्हणून काम करतो, त्याचं नाव आहे हसमुख गेहलोत. याविषयी प्रचंड नाराजगी आहे आणि त्याचं काय करावं हा लोकांना खरोखर प्रश्न पडलेला आहे. अशा राजकारण्यांना खरोखर ह्यांनी राजकारणात येऊ नये, राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करू नये अशी आमची खरोखर मनापासून इच्छा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने यांना कुठेतरी उत्तर मिळालं पाहिजे. लोकांनी खरोखर लोकांचं राज्य, स्थानिकांचं राज्य म्हणून स्थानिकांनी स्वतःच्या सारखा सामान्य प्रतिनिधी निवडून द्यावा, तरच कुठेतरी हे राजकारण, ही कुठेतरी भूमाफियागिरी, ह्या कुठेतरी विश्वासघात, ही कुठेतरी आर्थिक लांडगेतोड आहे, हे थांबेल अशी मी आशा व्यक्त करतो. सर, धोकादायक इमारतीचा नियम असतो 15 वर्षानंतर त्या इमारत पाडली जाते. आज यांच्यासोबत अशी घटना घडलेली की 15 वर्ष पूर्ण न होता बिल्डिंग अगदी व्यवस्थित असतानाही सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी येतात, तोडून जातात. आणि जेव्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला सांगतात, ते बोलतात की आमचा ह्याच्यामध्ये काही हात नाही. तर नेमकं हे महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी हे लोकांच्या सेवेसाठी आहेत की ह्या राजकारणी लोकांच्या सेवेसाठी? यांची आता एक मोठं ऑपरेट झालेली आहे. मीरा भाईंदर शहर हे साधारणतः 30 वर्ष 40 वर्ष जुनं झालेलं आहे. इथे आता रिडेव्हलपमेंटचा पूर आलेला आहे आणि अशा वेळेला कुठेतरी आपल्याला ह्यातून काहीतरी लाभ मिळावा याच्याकरता हे राजकारणी स्वतः बिल्डर बनून पालिका प्रशासनाला हाताशी घेतात, पोलिसांना हाताशी घेतात आणि खोटे ऑडिट रिपोर्ट बनवतात, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट खोटा बनवतात. बिल्डिंग अतिशय धोकादायक आहे, जर्जर आहे असं दाखवतात आणि त्या बिल्डिंगचे जे कमिटी मेंबरमधले चेअरमन सेक्रेटरी असतील त्यांना कुठेतरी मॅनेज करतात आणि मग कुठेतरी त्यांना पुढे करून हे प्रॉक्झी वॉर आहे, ती बिल्डिंग धारातीर्थी करायची, ती मोडून टाकायची. लोक एकदा बेघर झाली, कंपाऊंडच्या बाहेर गेली का मग हे सांगतील तसं लोकांना वेटीस धरून त्यांचं शोषण करणं हा आता धंदा झालेला आहे यांचा. तर नक्कीच या राजकारणाबाबत आणि विशेषतः ह्या ज्या इमारतीमध्ये मला सगळी वरिष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी दिसतात, नेमकी ही मंडळी किती आहेत आणि आता सध्या कोर्टामध्ये ह्यांचं काय चालू आहे? यांनी डेप्युटी रजिस्ट्रारला, तो जो त्यांचा प्रॉक्झी माणूस आहे त्याला पुढे करून ह्यांनी डेप्युटी रजिस्ट्रारमध्ये ऑब्जेक्शन घेतलं होतं 79A प्रोसेसला. खरं म्हणजे 79A प्रोसेसला मंजुरी देणं की न देणं हे आता डेप्युटी रजिस्ट्रारच्या हातामध्ये नाही आहे असं हायकोर्टाचा निर्णय आहे. तरी पण डेप्युटी रजिस्ट्रारला हाताशी धरून त्यांनी तो निर्णय मंजुरी थांबवण्याचा प्रयत्न केला, ते थांबवू शकले नाहीत. मग त्याच्या विरोधामध्ये कोकण भवनला विभागीय सहनिबंधाकडे अपील केलं, तिथे ते हरले. मग तिकडं ते हायकोर्टात गेलेले आहेत. हायकोर्टात त्याच्या विरोधामध्ये जेव्हा निर्णय झाला तेव्हा मग ते आता कुठेतरी कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती स्थगिती घ्यायचा प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे. तात्पुरता स्टेटस को प्रत्येकाला मिळतो 1 तारखेला आणि मग तारखेवर तारखा करून मग तो स्टेटस को कसा वाढवता येईल आणि तोपर्यंत मग ह्या लोकांची पुढचा प्लान पास होणार नाही आहे, यांचे राईट्स कुठेतरी दाबून ठेवता येतील आणि मग कुठेतरी हे लोक सरेंडर होतील. थकतो ना, सामान्य माणूस थकून जातो, त्याच्याकडे पूर्णपणे पेशन्स नसतो जास्त वेळ थांबण्याचा. मग कुठेतरी त्याने आपल्याशी कॉम्प्रोमाइज करावं आणि मग आपल्याला मग विकास करारांना करून द्यावा, या इच्छेने हे ब्लॅकमेलिंगचं तंत्र आहे. तर नक्कीच तुम्ही एका सामाजिक संस्थेचे निगडीत आहात. या मीरा भाईंदर यांना अशा भूमाफियापासून जर वाचायचं असेल तर काय आव्हान करा? हीच योग्य वेळ आहे, हीच संधी आहे. आपण पूर्ण मीरा भाईंदर शहरातील सर्व मतदारांना हे आवाहन केलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी असे भूमाफिया, असे अनधिकृत बांधकाम करणारे, असे षडयंत्र करणारे किंवा असे क्रिमिनल केसेस असलेले, असे लुटारू, किडनॅप करणारे आणि लोकांचं शोषण करणारे जिथे ते उभे आहेत, मग तो कुठल्याही पक्षाचा असू देत, त्याला लोकांनी मतदान करता कामा नये, त्याला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. असं जर केलं तर प्रशासनावरची ह्यांची जी पकड आहे ना, प्रशासनाला हे धमकावतात, ब्लॅकमेल करतात अधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांचा गैरवापर करून घेतात, हे कुठेतरी थांबेल असं मला वाटतं. सोसायटीची हिस्ट्री सांगायचा प्रयत्न करेन की जेव्हा 2019मध्ये आमच्याकडे नवीन कमिटी आली तेव्हा त्यांचा सगळा फोकस ही बिल्डिंग डिलॅपिलेटेड डिक्लेअर करण्यावर होता आणि 2019मध्ये त्यांनी हे एक डिलॅपिलेटेड रिपोर्ट करून घेतला फेब्रुवारीमध्ये आणि फेब्रुवारी 2019मध्ये आणि मार्चमध्ये लगेच NBMCकडनं ही सोसायटी डिलॅपिलेटेड डिक्लेअर करून घेतली. आम्ही काही मेंबर्सनी त्यांच्यावर प्रेशर आणून आम्ही कोर्टात गेलो
की हे बरोबर नाही आहे जे काही चाललेलं आहे. कारण आमची बिल्डिंग हार्डली तेव्हा 20-22 वर्षाची एज होतं. तर ते आम्ही कोर्टात जेव्हा गेलो तेव्हा कोर्टाची पहिली जी ऑर्डर आली त्याच्यातही हेच MBMCला सांगितलं गेलं की तुम्ही एका महिन्याच्या आतमध्ये एका फक्त रिपोर्टवर ही बिल्डिंग अशी डेलाप्लेटेड कशी काय हे करू शकताय. म्हणून ती केस ॲक्सेप्ट झाली. आणि नंतर जेव्हा ती केस बोर्डावर आली तेव्हा आम्ही स्टेसाठी पण अप्लाय केला होता, ह्या डिमॉलिशनच्या स्टेसाठी. पण आमचे वकील कोर्टात हजर राहिले नाही. ऑफकोर्स आमच्या त्यावेळेच्या सेक्रेटरी आणि ह्यांच्या इन्स्ट्रक्शन्समुळेच राहिले नाहीत. म्हणजे त्यांनी आम्हाला क्लिअर लिहून दिलेलं आहे की सोसायटीकडनं इन्स्ट्रक्शन्स नाही आले. आणि सोसायटीला त्यावेळेला मिस्टर पुत्रन सेक्रेटरी होते आणि रुपाली मोदी ह्या चेअरमन होत्या. त्यांनी न दिल्यामुळे त्यांनी आमच्या बाजूने आर्ग्युमेंट नाही झालं. आमचा स्टे निघून गेला. आणि स्टे निघाल्यावर 1-2 आम्ही त्याच्याही आधी कोर्टामध्ये मेंबर्सनी जाऊन स्वतः ॲपियर झालो. आम्ही ॲप्लिकेशन दिलं कोर्टाला की आमचे वकील का नाही तर आम्हाला वकील चेंज करायला द्या वगैरे. हे सगळी हिस्ट्री झाली. आणि नंतर जुलैमध्ये ह्या लोकांनी घाईघाईत जेव्हा आमचं आर्ग्युमेंटच्या बेसला होतं आणि आजही रोजनामामध्ये आहे ते की आर्ग्युमेंटच्या बेसला केस असताना ह्यांनी डिमॉलिश केली MBMCचं आणि प्रायव्हेट पोलीस आणून. तर म्हणजे आम्हाला तर खात्री नाही आहे की हे पोलीस फोर्स जो होता तो प्रॉपर पोलीस फोर्स होता. आमच्यावर दबाव आणून आमचे दरवाजे तोडून आणि आमच्या खिडक्या तोडून आणि सगळे भंगारवाले इकडे आले होते आणि ते सगळे घुसले सगळ्यांच्या घरात. सगळ्यांच्या घरातलं सामान चोरलं गेलं. असं करून ह्या बिल्डिंग तोडल्या. पण तेव्हा BMCने फक्त फ्रंटची बिल्डिंग तोडलेली आहे. आमच्याकडे व्हिडिओ आहेत. नंतरचं जे डिमॉलिशन झालं ते आमच्या सेक्रेटरी आणि चेअरमननी तिकडे हे लिहून देऊन ॲफिडेविट लिहून देऊन कोणत्याही मेंबरला काहीही न कळवता डिमॉलिशन केलेलं आहे. तर ही सगळी झाली हिस्ट्री ह्या बिल्डिंगची. त्याच्यामध्ये 2 ऑडिट जे रिपोर्ट झाले की जे रिपेरेबल नव्हते ते MBMCला सबमिट झालेले होते. पण ते कोर्टात न सबमिट झाल्यामुळे आणि कोर्टाला ह्याच्याबद्दल अवेअर न केल्या गेल्यामुळे आमची बिल्डिंगचं स्टे उठला. आणि प्लस आमचं आर्ग्युमेंट न झाल्यामुळे ते आमचा स्टे उठला. आणि ह्या लोकांनी बिल्डिंग डिमॉलिश केली. त्याच्यानंतर ती इन्फ्रॅक्शियस झाली जी स्टेची केस होती ती. बिल्डिंग डिमॉलिश झाल्यानंतर आज 2.5 वर्ष आम्ही ह्या लोकांशी हे करत आहोत. आम्ही पोलीस कंप्लेंट करायचा प्रयत्न केला. पोलीस आमचे FIR घेत नाहीत. सगळे पुरावे दाखवून झाले. रजिस्ट्रारकडे जाऊन झालं. रजिस्ट्रारने आम्हाला भरपूर 1-1.5 वर्ष अडकवलं ह्या सगळ्या केसेसमध्ये. चुकीच्या ऑर्डर्स येतात. मेन यांची मोडस ऑपरेंडी ही असते की थोडीशी जरी ऑर्डरमध्ये चूक ठेवली तर समोरची पार्टी अपीलमध्ये जाते. आणि ह्या बऱ्याचशा केसेस अशा आम्ही ऐकल्या ॲज अ मेंबर. आम्ही जेव्हा डिव्हिजनलकडे पण जात होतो हे करायला तेव्हा एक मोडस ऑपरेंडी अशी बघितली की डेप्युटी रजिस्ट्रारच्या ऑर्डर्समध्ये काही थोड्या चुका ठेवून त्या डिव्हिजनलकडे जायचं आणि डिव्हिजनलमध्ये मग त्या आमच्या केसेस उडून जातात. जो एयर इंडिया के रिटायर्ड पर्सनल्स है या फिर जो आज जिन्होंने सेकंड परचेज करके घर लिया है और वो आज यहाँ रहने आए, उनका जो सपना था कि आज वो अपने घर में रहेंगे वो आज पूरा नहीं हो पा रहा है. 2.5 साल से वो दर भटक रहे अपना घर पाने के लिए. जब तक बिल्डिंग स्टार्ट होगा तब तक वो रहेंगे नहीं रहेंगे उनको ये भी एक गारंटी नहीं है. जिसमें हमारे अभी लेटेस्ट में ही एक मेंबर है, उनकी वाइफ एक्सपायर हो गई है, वो भी सीनियर सिटीजन है. तो वो अपनी ये सब वेट करते करते वो लोग परेशान हो गए कि कब इसका छुटकारा हमें मिलेगा, कब इसका सोल्यूशन हमें मिलेगा. तो जो ये आज के टाइम पे ये नेता लोग जो आज अपना एक नारा दे रहे हैं कि तेरा तुझको अर्पण, तो जो इनका जो तरीका है जो काम करने का वो देख के तो ऐसा लग रहा है कि तेरा भी मुझे अर्पण, वो तरीके से ये लोग काम कर रहे हैं जो बहुत ही गलत तरीका है. आप राजनीतिक के हैं, आपका काम है जनता की सेवा करना. उसके अलावा अगर आप बिल्डर भी हैं, अगर आपका ये प्रोफेशन भी है तो वो भी काम आप तरीके से करें तो आपको सब चीज़ें मिलेगी. लेकिन अगर आप इस तरीके से लोगों को फंसा के और जो काम कर रहे हैं उससे आप ज़्यादा लंबे चल नहीं पाएंगे, ये मेरा बोलना है. तो मैं यही बोलना चाह रहा हूँ जो भी आज इस वीडियो के माध्यम से मुझे देख रहे हैं, मैं सबको ये रिक्वेस्ट करता हूँ कि अगर आपका बिल्डिंग रीडेवलपमेंट में जाने वाला है तो आप प्लीज़ किसी भी राजनीति से रिलेटेड बिल्डर को प्रोजेक्ट मत दीजिए. उसको आपने इन्वॉल्व भी किया तो आपका प्रोजेक्ट अटक जाएगा.